हाय, वेलकम टू सान्वीज व्लॉग. काल काढलेल्या मेहंदीचा खूप छान रंग चढला होता. चला, नवऱ्याचं थोडं तरी प्रेम आहे माझ्यावर. मुझे रोक टोक कहते हैं लोग पर मुंह मसाल मेरा जानू नश्तर है वो ये दूर दूर गूंजे फितूर पर बादशाह है मेरे जानू हो कभी है वो दिल है रंगाली इसमें बाय बाय. कसा वाटला डान्स? आज होता समीर भाईंचा वाढदिवस. त्यासाठीच त्यांचे मित्र व आम्ही मिळून छोटंसं सरप्राईज अरेंज केलं होतं. समीर भाई म्हणजे गुड्डूचे मोठे काका, मोठ्या जाऊबाई आणि मोठे धीर यांनासुद्धा बोलावलं होतं. आता बड्डे बॉयची वाट पाहत बसलो होतो. मुलं खेळात रमली होती तोवर बड्डेची तयारी सुरू करून घेतली. औक्षणाचं ताट तयार करून घेतलं. भाई आणि त्यांचे मित्र आले आणि सेलिब्रेशनला सुरुवात केली. आधी रीतीप्रमाणे औक्षण करून घेतलं. मग मोठ्या जाऊबाईंनी सुद्धा भाईंचं औक्षण करून घेतलं. हसत खेळत खूप गोड पद्धतीने सेलिब्रेशन पूर्ण केलं. असे क्षण साजरे करताना आई पप्पांची कमी भासते. ते तिकडे गावी असतात आणि आम्ही इकडे शहरात. कामामुळे जरी इथे असलो तरी मन मात्र गावीच रमतं. सेलिब्रेशन पूर्ण झालं आणि घरात खूप पसारा झाला होता. भाई तर त्यांच्या मित्रांसोबत बाहेर गेले जेवायला, पण आम्ही गुड्डूच्या तब्येतीमुळे बाहेर जाणं टाळलं. घरातला सगळा पसारा आवरून घेतला आणि सूरजना सांगितलं की बाहेर ना पार्सल घेऊन या. ते आणि गुड्डू घरातलं पार्सल आणायला गेले आणि मी जेवणाची इकडे आवरावर करायला सुरुवात केली. किचन कट्टा खूप घाण झाला होता. पै पाहुण्यांना केक वगैरे सगळं देता देता मीच केक खाणं विसरले. त्याच्यामुळे माझ्यासाठी छोटासा केकचा पीस साईडला काढून ठेवला. तो खायला सुरुवात केली. आणि संध्याकाळी की हॉलचा व्ह्यू इतका छान वाटत होता लाईटिंगमुळे की काही विचारू नका. सावरखेड एक गाव हे माझं आवडतं मूवी लावलं आणि पिक्चर पाहत बसले. थोड्या टायमाने सूरज पार्सल घेऊन आले आणि असा होता आजचा आमचा दिवस.